सरकार हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल, हे जरी नाही काल मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल, हे जरी नाही काल लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल। आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं। नेते काय म्हणते, ह्यो महाराष्ट्राचा 7-12 काय तुझ्या नावचा केला का रे? अरे हा कुणाच्या नावचा आहे जरा इतिहासात जाऊन बघ, कुणाच्या नावचा आहे हा? आमचा बाप इथं पाठीमाग आहे ना, हा उभा त्या बापाच्या नावचा हा 7-12 आहे। तो 7-12 त्याचे हक्कदार, आम्ही त्याचे वारस आहेत। कुणाचा आहे? आमचा नाही तर कुणाचा आहे हा 7-12? कुणी महाराष्ट्र घडवला? महाराज हा। हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन केली मुघलशाही नष्ट। माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, 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 माझ्या शिवबाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला, माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला, मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला, मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला, माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र, माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला, घडविला महाराष्ट्र जेने सुखावली ही प्रजा, परस्त्री माते समा होता माझा राजा, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला, नमन करण्याला। या धर्म मंडपामध्ये छत्रपती शिवरायांचं गुणगान आम्ही मांडलं, त्यांना विनंती करूयात राजे यावं यावं आणि सर्व भाविक भक्तांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान व्हावं। आइए महाराज विराजिए, शिवरायांच्या इतिहासाची अमर झाली गाथा, शहाजींचे बाळ राजे आई जिजामाता, नरसिंहाचा छावा माझा शंभू राजा होता, तुम्हा पुढे
झुकतो हा माथा। जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराया। अखिल परमार्थ प्रेमींचे परमार्थ प्राण किंबहुना अक्षर ब्रह्म विद्वत जनमानस सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय तुकोबराया। आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात। विठाला विठाला। या महाराष्ट्राने खूप अन्याय सहन केले आणि मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थै 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 नाचत होत्या। अरे गावाची गावं पेटली जात होती, गावाची गावं लुटली जात होती, मंदिराचे कळस पाडले जात होते, आया बहिणींची आबरू लुटली जात होती। अरे लुटलं जात होतं सर्वस्व। कोण होतं वाली याला? मा जिजाऊंच्या अंतकरणामध्ये प्रश्न आहे। अरे माझ्या माय माऊलीची आबरू लुटली जाते, मनगटात बळ असणारा हा मराठा पण समोर आला तर कापला जातो। कधीपर्यंत सहन करायचे हे अन्याय? कधीपर्यंत सहन करायचा हा अत्याचार? मा जिजाऊ त्यावेळेस माहुली किल्ल्यावर आहे। जिजाऊ माहुली किल्ल्यावर असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली। राजांना जावं लागणार कुठे? त्या आदिलशाहीमध्ये आदिलशहाची चाकरी करण्याकरता जावं लागणार। पण जिजाऊंना सोबत घेऊन जाणं शक्य नाही का? माझ्या मा जिजाऊ अवघ्या 5 ते 6 महिन्याच्या गरोदर आहे आणि या अवस्थेमध्ये जिजाऊंना प्रवास करणं शक्य नाही। म्हणून राजे म्हणतात, जिजा तुम्हाला आमच्या सोबत येता येणार नाही। जिजाऊ तयार झाल्या, राजे आम्ही थांबतो इथेच। नाही जिजा, आम्ही तुम्हाला इथे ठेवू शकत नाही। कुठून तरी खबर येते फलाण्या पाटलाची सून यवनांनी उचलून नेली, अन्याय अत्याचार केले आणि कापून फेकून दिली। कसल्या तरी हृदय विदारक अशा घटना कानावरती येतात। नाही ठेवू शकत इथे तुम्हाला। राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे, अरे कुठे 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 ठेवावं मा जिजाऊंना? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गड गड गडाजवळचा गड गड शिवनेरी। आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरीवर आल्या। शिवनेरी गडाचे गडकरी शिदोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत। दिवसा मागून दिवस जात होते, गडात खालच्या वाईट वाईट बातम्यावर येत होत्या। जिजाऊंनी उठावं, त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जावं आणि त्या शिवाई देवीची पूजा करावी। अगं बये, या मातीने कधीपर्यंत अन्याय अत्याचार सहन करायचे? रक्त सांडावं आम्ही, या शाह्या चालवाव्या आम्ही, आणि राज्य आदिलशाहच, राज्य निजामशाहच, राज्य मोगलशाहच नाही आई नाही। या मातीवर या मातीतल्या मावळ्याचं स्वराज्य आलं पाहिजे आई। रोज जावं। एके दिवशी जिजाऊ सकाळी उठल्या, स्नान आटोपलं, फुलाची कटोरी घेतली आणि शिवाई देवीच्या मंदिरामध्ये त्या शिवाई देवीची आराधना सुरू केली। जिजाऊ पूजेला बसल्या, आरती घेणार तोच जिजाऊंच्या कानावर एक आरोळी पडली। आई ग आई आई, वाचवा वाचवा, हा यवन मला उचलून नेतो, माझ्यावर अन्याय करतो, वाचवा। जिजाऊ तटकन जागेवरून उठल्या, दिंडी दरवाजाकडे धावत धावत निघाल्या। लक्ष्मीबाईंनी पाहिलं, जिजाऊ काही ऐकत नाही, धावत धावत आल्या आणि आडवा हात लावला। कुठे जाता सा वैंसा, कुठे जाता? लक्ष्मीबाई आडवू लागल्या। जिजाऊ म्हणते, जाऊ द्या ग, जाऊ दे, या कोवळ्या लेकराच्या आबरूवर कोण्यातरी यवनाने हात टाकला, मी जर गेले नाही
तर तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग बाई, मला जाऊ दे. लक्ष्मीबाई म्हणतात कोणाकोणाची आबरू वाचवणार तुम्ही? दिवसा ढवळ्या रात्री कधी येऊन येतात, कोणाच्या आया बहिणींना उचलून नेतात. अहो गेल्या 8 दिवसामध्ये तरणी ताटी पोर नांदायला म्हणून आली आणि आपल्या ननंदे सोबत बाहेर का निघाली. पडली त्याच्यावर त्या यवनाची नजर आणि भरली भरली त्याच्या मनामध्ये ती भरली. उचलली, धरला हात, टाकली घोड्यावर आणि भोगली रानो मा. अन्याय झाले, अत्याचार झाले, मातीचा कणी कण शहारला, हंबरला. पण वाचून ते कोण? धावून येईल ते कोण? तिच्या दादल्याला कळालं, धावत धावत आला. पण निघाली त्याच वेळेस त्या यवनाची शमशेर आणि तिच्या नवऱ्यावरती सबसबचा वार झाले. उभा उभा चिरला मासा, उभा चिरला. कुणा कुणाला वाचवणार तुम्ही? कुणा कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही? तुम्ही गडाच्या खाली उतरणं, गड उतार होणं तुमच्या तब्येतीला आणि तुमच्या पोटातल्या बाळासाठी चांगलं नाही. मासाहेबांनी निमूटपणे सर्व ऐकून घेतलं आणि मासाहेब सदरेवरती बसलेले आहेत. अरे विचार करतात, एवढे अन्याय, एवढे अत्याचार या मातीतल्या भूमीतल्या रयतेवर व्हावेत. आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि या गोर गरीब रयतेचे दुःख यातना आम्हाला दिसून सुद्धा आम्ही सर्व निमूटपणे पाहत राहावं. कसलं हे कम नशिबी राणी पण आमच्या नशिबी आलं का? जिजाऊंच्या मनामध्ये दुःख आहे, जिजाऊंच्या मनामध्ये वेदना आहेत. जिजाऊ बसल्या आणि लक्ष्मीबाईशी बोलतात. पण तेवढ्या दुसरा एक हेर धावत धावत आलेला आहे. हेर धावत धावत आला. मासा, अन्याय झाले, अत्याचार झाले. मासा जिजाऊंच्या काळात धस्कन झालं. बोला, झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव, तुमचे 2 भाऊ आणि 1 भाचा त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या बादशहाला कुर्निसात करायला गेले. पण त्या बादशाचा कट कळाला नाही. मासा बादशाह दरबारातून उठून गेला. यवनाच्या समशेरी निघाल्या. तुमच्या वडिलांचा, तुमच्या 2 भावाचा आणि तुमच्या कोवळ्या वयाचा भाषाचा भर दरबारात खून झाला. मासा भर दरबारात कत्तल झाली. मासा तुमच्या माहेरच्यांच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला. मासा नाहून निघाला. जिजाऊंच्या अंतकरणामध्ये दुःख आहे. डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा वाहत आहेत. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी, कधी थांबणार हे अन्याय? कधी थांबणार हे अत्याचार? जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. अरे असलं जगणं आमच्या नशिबी यावं, आमच्या वडिलांचा मृत्यू व्हावा. ज्या भावाच्या हातात आम्ही राखी बांधावी, त्या भावाची मनगटच जर या जगात राहिली नाही तर आम्ही राखी कुणाला बांधावी? 2 भाऊ गेले, 1 भाचा सुद्धा. एकेच दिवशी जिजाऊंचं माहेर संपलं. अत्यंत अंतकरणामध्ये दुःख आहे, वेदना आहेत. अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई म्हणतात, मासाब असं करू नका. स्वतःचा नाही हो, कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. जिजाऊ म्हणतात, आम्हाला काही खाऊ वाटत नाही. आमच्या कशावर सुद्धा आता मन राहिलं नाही. पण तेवढ्यात लक्ष्मीबाई म्हणतात, अहो मासाब तुम्हाला 7-8 महिने झाले, आता तुम्हाला डोहाळे नाही लागले? तुम्हाला काही खावंसं नाही वाटत? तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत? चिंचा, आवळी, कैऱ्या, बोर तुम्हाला काही डोहाळे नाही लागले? असं विचारल्यानंतर मासाब काही बोलणार, तो दुसरा हेर धावत धावत आलेला आणि मुजरा केला. मासाब घात झाला, मासाब अन्याय झाले. मासाब बोलतात, आमच्यात आता सहनशीलता राहिली नाही, पटकन बोला. आणि हेर सांगू लागला, मासाब भोसले घराण्याची कुलवधू, खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली. मासाब त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली. मासाब आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली. मासाब उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या आणि सरळ गेल्या त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि शिवाई देवीला गारानं मानलं, हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे. अगं आई, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल. आणि जिजाऊ
बोलतात लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता ना तुम्हाला डोहाळे कशाचे लागले 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 मला डोहाळे ऐका मला वाटतं जिरीटोप परिधान करावा या अंगामध्ये चिलखत घालावं लखलखती शमशेर म्यान करावी घोड्यावरती स्वार व्हावं टाच मांडून मान ठोकावी त्या वाघावर आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणारांची धड शिर कलम करावी त्यांची कत्तल करावी जाऊ मासाहेबांनी त्या देवीच्या समोर नतमस्तक झाल्या समोर नैवेद्य मांडला आणि गारानं मांडलं अगं बये कधीपर्यंत सहन करायचं माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल जो या रयतेच्या गोरगरीब जनतेचं शेतकऱ्याचं स्वराज्य निर्माण करेल साळीमारी कोळी आवारची पिता बळी मार मागचा बा कुमार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुते दाराचं स्वराज्य निर्माण करेल आणि गारानं मांडलं ए बये हा अन्याय सहन होत नाही हा अत्याचार सहन होत नाही हे जुलूम सहन होत नाही जुलूम हा हा कार मातला धावून तू ये जुलूम हा हा कार मातला धावून तू ये जागी होई धाव ग शिवाई जागाई धाव शिवाई जागाई धाव शिवाई जागाई आणि पाहता पाहता ती देवी प्रसन्न झाली जिजाऊंना दिवस भरत आले आणि तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी आणि माझा राजा जन्माला आला मायबा त्यावेळेस पासून आजपर्यंत या मातीवर कुणी अन्याय आणि अत्याचार करायची हिम्मत केली नाही ज्यांनी अन्याय करायची हिम्मत केली ना त्याला जागा दाखवली विठाला विठाला आणि या मातीमध्ये माझा राजा जन्माला आला हा एकच राजा इथं जन्मला महाराज एकच राजा इथे जन्मला जय हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडाला माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडाला माझ्या देवाचं नाव
अपमान केले तलवारीच्या द्वारे साठी वार झेलिले आपल्या निधड्यासाठी लढले मावळे सत्य राजावर तुम्ही टाळ्या वाजवल्या की इकडच्याचं मनच भरून येतंय महाराज. एक नाही, कलाकाराला जीव तोडून कला सादर करायची आणि त्याचा जर महाराज प्रतिसाद मिळाला, खरंच आपण 117 दिवसचं आज कीर्तन आहे आणि तरी तुम्ही टाळ्याची दाद देताय. नतमस्तक तुमच्या पुढे विठाला विठाला. या मातीमध्ये मा जिजाऊंनी असा राजा तुम्हाला मला दिला मायबाप, ज्या राजाने या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असा एकच राजा या मातीत होऊन गेला. असे किती राजे आले न गेले हो. अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. नाही महाराज नाही. हे उपकार आमच्यावर माझी जाऊननी केले. हे उपकार आमच्यावर शहाजी राजांनी केले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले. धन्य ही भूमी आणि धन्य ते माता पिता. जेवढे आम्ही धन्यवाद जिजाऊंचे मानावे. अरे या शरीरावरील कातड्याची जोडे करून जरी जिजाऊंच्या चरणात आम्ही घातली, उपकाराची परतफेड होऊ शकत नाही महाराज. का अहो या मातीवर परकीयांची सत्ता होती. हे जर कीर्तन आम्हाला करायचं असतं तर त्यांची परवानगी घ्यावा लागली असती. आज हुजूर हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. अशी परवानगी घ्यायची वेळ आमच्यावर आणली नाही. हे उपकार शहाजी राजांचे, हे उपकार जिजाऊंचे. त्यांचे धन्यवाद मानावेत तेवढे थोडेच आहे ना. अहो कसा राजा दिला, ज्या राजाकडे बघितल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या आबरूला या मातीत कधीच धोका लागणार नाही. ही ताकद त्या राजांची आहे. म्हणून धन्यवाद त्या जिजाऊंचे. मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. मा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. असा महान राजा आम्हाला जिजाऊंनी दिला आणि त्या राजाने या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. ते उगत झालं नाही मायबाप. एका एका मावळ्याने इथं रक्त सांडलं. एका एका मावळ्याने आपल्या प्राणाची बाजी लावली. नवे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानासारख्या राक्षसाचा कोथळा इथं फाडला. आणि तेव्हा कुठं या मातीवरती तुमचं आमचं राज्य आलं. अरे प्रत्येक क्षणाला जीव धोक्यात टाकला. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. राजे तुमच्या आमच्यासाठी दैवत ठरले हो. अरे कुणाला म्हणावं छत्रपती, कुणाला म्हणावं छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीला करून या स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती.
वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरणाला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे हे स्त्री म्हणजे हिंदूच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शेकडो मैल दूर जाऊन त्या औरंगजेबाला त्याच्याच दरबारात या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा ढाण्यावाघ म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे या मातीवरती धावून चालून आलेल्या त्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंहाचा अवतार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शिवाजी, शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं आणि जी म्हणजे जिंकावं कसं याची शिकवण देणारा कर्मवीर योद्धा म्हणजे राजे शिवछत्रपती. शिवाजीचा उलट होतो जीवाशी, स्वतःच्या जीवाशी खेळून या रयतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण करणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग चांबार कुंभार लोहार सुतार मराठा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारा कुळवाडी भूषण राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. माझे राजे फक्त राजे नाहीये, माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळ्या मला नाही कुणाची भीती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. म्हणून माझ्या राजांनी या अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर हिंदुस्थानचं दैवत म्हणून महाराज आज गणले गेले. जर अखंड मराठा समाजाचं या महाराष्ट्राचं दैवत कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज. का दैवत झाले हो? कारण ऐका, या मातीतल्या माय माऊलीवर लाठीचार्ज झाला, मराठ्यांना सहन नाही झाला. अखंड महाराष्ट्रातील मराठा पेटला. दुसऱ्या दिवशी अंतरवेली सराटी इथे गर्दीच गर्दी झाली महाराज. का? मराठा सर्व काही सहन करेल, अन्याय आणि अत्याचार सहन करू शकत नाही. समग्र मराठा एकत्र केला माझ्या राजांनी आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते कुणा करता? एका जाती करता नाही, एका धर्मा करता नाही, सर्व जाती धर्म येत एकत्र सुखाने नांदावे या करता. भेदभाव कुणातच राजांनी केला नाही हो, कुणातच केला नाही. अहो आमच्या माय माऊल्यावरती लाठीचार झाले आणि केले कुणी? याच मातीत जन्मलेले आमच्याच कुणाच्या तरी कुटुंबातले असतील ना ते पोलीस. ते का बाहेरून पाकिस्तान मधून आणलेले का? अरे कोणत्या मातीत तुमचा जन्म झाला? माझ्या राजांच्या मातीत जन्म झाला. अरे राजांनी स्त्रीला कशाचा दर्जा दिला? देवतेचा दर्जा दिला. स्वतःच्या कुटुंबातली नाही, स्वतःच्या घरातली नाही, अरे वैऱ्याच्या घरातली, वैऱ्याची सून आहे. कोणता प्रसंग आहे? त्या कल्याणचा खजिना लुटला गेला. आबाजींनी मोहीम फत्ते केली, अफाट संपत्ती त्याच्यात गावली. राजासमोर सर्व सादर केलं. हिरे माणिक मोती जड जवाहीर याने भरलेले कोठार आणि पेटार समोर उघडले. राजांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. एक मावळ्याच्या अंतकरणात आनंद उसपाटून वाहतोय. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आबाजी म्हणतात, राज होणार होणार होणार, आता आपलंही सिंहासन उभा होणार. एवढी संपत्ती गावली राज. प्रत्येक जण हसतोय. तेवढ्यात एक मावळा बोलला, राज अजून एक संपत्ती तुम्हाला दाखवायची राहिली. ते म्हणतात, काय? एक नगीना, एक हिरा आहे, तुम्हाला दाखवायचा आहे. राजाने इशारा केला आणि पेठार उघडलं गेलं. मायबाप, काय होतं त्या पेठारामध्ये? अरे त्या कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचा मुल्ला वाहवा, त्याची बायको त्या कल्याणच्या सुभेदाराची सून त्या पेठारात होती. पेठार उघडलं गेलं आणि ती उभा राहिल्या बरोबर राजांच्या आपसुक ओठातून शब्द बाहेर पडले. मायबाप, अशीच आमची आई असती,
सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले शिव छत्रपती अरे अशीच आमची आई असता सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले राजे शिव छत्रपती अरे कशाचा दर्जा दिला माझ्या राजांनी आईचा दर्जा परक्याच्या स्त्रीला आणि तुम्ही आपल्याच मातीतल्या माय मावल्यांच्या डोक्यावरती काट्या हाणल्या आणि पर स्त्रियाला बहिणी मायेचा दर्जा माझ्या राजाने दिला राजांनी त्या स्त्रीचं सौंदर्य पाहिलं ना त्यावेळेस ते थक्क झाले राजा शिवाजी ओ थक्क झाले राजा शिवाजी रूपयुवतीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची थक्क झाले राजा शिवाजी रूपयुवतीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची आई म्हणून परत केली सुभेदाराची परक्याच्या स्त्रीला सुद्धा माझ्या राजांनी माईचा दर्जा दिला बहिणीचा दर्जा दिला आणि जसं आमच्या घरची लेक आम्ही वाट लावतो तशी राजकीय इतमामात सुरक्षेत ती ज्याच्या त्याच्या घरी नेऊन पोहोचवली आणि आम्ही आमच्याच मायमावल्यावरती काट्या माराव्यात विचार करायला पाहिजे होता लाठी चार्ज करण्यापूर्वी इथं बसलेले काय असे काय मराठा तरुण होते का काय आपण सगळे हीच मंडळी आता इथं कीर्तनाला उपस्थित ती तेव्हा जे बसलेले होते तीच मंडळी आहे ते काय कुणाला मारायले होते का अवर परत हेच काय म्हणतात आमच्या पोलिसांनाच दगड मारले आमच्या पोलीस 70 पोलीस जखमी झाले आता हे म्हातारे माणसं कुणाला जखमी करतील का मला सांगा आणि त्या शिवरायांच्या भूमीमध्ये असा एक हिरा जन्माला आला महाराज असा एक हिरा जन्माला आला ज्याने परत एकदा क्रांती केली आणि 350 वर्षात कधीच परत मराठा येत नाही असा मराठा एकत्र आला ते जरांगे पाटील ते देखील धन्य झाले आणि त्यांचे माता पिता धन्य झाले अभंगाचं पहिलं चरण आपुलिया हिता जैसे जगता आपुलिया हिता जैसे जगता आपुलिया हिता जैसे जगता आपुलिया हिता जैसे जगता आपुलिया हिता आपुलिया हिता
आपुलिया हिता जो असे जागता. आपल्या हिताच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जागे झाले. आपल्या हिताच्या नाही फक्त समग्र समाजाचं हित त्यांनी केलं. तसं जरांगे पाटील सुद्धा या मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता तुमच्या आमच्या हिताकरता काय झाले, जागे झाले. महाराज जागे झाले म्हणून जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. मग त्यांच्या माता पित्याला धन्यता दिली जाते, जिजाऊंना धन्यता दिली जाते, शहाजी राजांना धन्यता दिली जाते. का तर तुमच्या आमच्या करता एक सुरक्षित जागा म्हणजे हे हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. एक शाही विरुद्ध लढायचं नव्हतं. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, सिद्धी, कुतुबशाही, 5 शाह्या सोबत डच, इंग्रज, पोर्तुगीज या सर्वांशी झुंज द्यायची आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं ही साधी गोष्ट नव्हती. महाराज हे कार्य माझ्या राजाने केलं म्हणून तुमचं आमचं जगणं आज सुखकर आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जरांगे पाटील बी असा मर्दगडी आहे. कारण माग सरायला तयारच नाही. काय महाराज, ज्या मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो ना त्याच मातीतल्या महापुरुषांचे वाक्य आहेत. काय, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन जाई, राम सिया राम सिया राम जय जय. एकदा वचन दिलं प्राण गेला तर 72, पण वचन माग घेणार नाही. आणि वचन जर मोडायची पाळी आली तर प्राण सुद्धा द्यायला माग पाहणार नाही. अखंड महाराष्ट्र रडत होता. पाटील कमीत कमी आमच्यासाठी पाण्याचे 2 घोट घ्या. 17 दिवसाचं उपोषण होतं महाराज. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली होती. लोक काय करतात माहितीये का, चितावणी देण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी चुकीचं पाटलाकडून येतंय का, पण पाटील चुकीचा शब्द जाऊच देत नाहीत. महाराज अजिबात चुकीचा शब्द जाऊ देत नाही. या सगळ्यांना वाटतं अरे पाटलाची काय ताकद आहे. या माणसाकडे बघायला गेलं तर स्वतःचं चांगलं घर नाही, एक मोटरसायकल 4 चाकी तर सोडा, मोटरसायकल सुद्धा नाही. आणि बघितलं तर इनमिन किती 2 एकर वावर. मी तर म्हणेल अरे हाय 2च एकर वावर, हाय 2च एकर वावर, पण अख्ख्या महाराष्ट्र सरकारला भारी ठरलाय अशी पावर. जरांगे पाटलाची पावर आहे. ही पावर साधी नाही. सरकार जार झालंय महाराज. मोठे मोठे आडवे या लागलेत, पण जरांगे पाटील कुणालाच जुमानत नाही. इथं मंत्री आले, संत्री आले आणि नाही ते प्रयोग करून गेले. कोण म्हणते पाटील जरा कानात बोलतो. पाटील म्हणजे हुट इथलं सरक मागे, कानात बोलायचं नाही. आणि फक्त दाखवायला नाही बरं, तेवढं वर्तनातच आहे. हे लटकं नाही, लक्षात घ्या. लटकं टिकत नसतं. दुसरं म्हणते पाटील चिठ्ठी, ही चिठ्ठी वाचा. ते म्हणले तूच वाच, या मराठा बांधवाला वाचून दाखव, मग तू काय निर्णय घ्यायचा ते ठरवितील. पाटलांनी या ठिकाणी 17 दिवसाचं उपोषण केलं. ते उपोषण सोडवायला मंत्री आले आणि मंत्र्यांनी पाटलाला फूस लावायला सुरुवात केली. पाटील जरा कोपऱ्यात जाऊन बोलू. पाटील म्हणले आहा जे बोलायचे ते इथं माझ्या समाज बांधवा पुढं यांचे काहीच प्रयोगच चला ना. बरं दुसरं एक सांगू का तुम्हाला, हे जर एखाद्या मोठ्या नेत्याला आडवे आले ना 2च मिनिटात त्याला मॅनेज करते. त्याचं कारण काय माहिती का, त्या नेत्याने भरपूर संपत्ती चुकीच्या मार्गाने गोळा केलेली असती आणि मग हे त्याच्या मागे येडी लावीत येते. काय लावीत इथं येडी चल ना, महाराज म्हणते शिडी काहीच चला ना. ईडी लावावं तर चौकशी कशाची करता, खिशात 2000 निघाना, चौकशी कशाची करावा. सरकारला पर्यायच उरला नाही, त्याच्यामुळे सरकार झुकलं आणि शेवटी शब्द द्यावा लागला. पाटील म्हणले 30 दिवस 40 घी, पण पुन्हा मी गप बसणार नाही. हे काय करते महाराज, ह्यांचे सगळे प्रयोग कसं चाललंय माहिती का. ह्यांना वाटलं आपलं खोटं नाटक गुंडाळायचं, खोटं नाटक खोटं काहीतरी आपलं ह्यांना आश्वासन द्यायचं आणि बोलून जायचं. हा महाराज गणेश महाराज म्हणजे बोलून जायचं. दृष्टांत एक सांगतोच महाराज आता खोट्या नाट्यावर. पूर्वीच्या काळामध्ये एक वर जाग्या होता. वर जाग्या म्हणजे कळतं का तुम्हाला, कुठं जायचं आणि भांडारा दिसला की रेटून खायचं आणि निवांत घरी येऊन झोपायचं. ते देवळात आलं,
देवळात आलं आणि देवाच्या पाया पडला. म्हणला देव आज काय चांगला भेद मिळाला तर लय बरं होईन वा. देव बी त्याच्या बऱ्यावर होता. शेजारीच एका चांगल्या माणसाचं घर होतं. बिचाऱ्याला लेकरू नाही, बाळ नाही, कुणीच नसल्यामुळे आपलं दोघच हे की नाही, दोनच तोंडन भजन बोंड चांगलं करून खात होते ते रोजची रोज. याला वास आला घरातून. मला बेद चांगला दिसतं. मला राम भाऊ राम राम. ते म्हणले वा वा राम राम, या 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 घ्या 2 घास. ते मला आता जेवणार नव्हतो पण तुम्ही म्हणतात म्हणून जेवतो. मला 2 घास बसलो 6.5 चपात्या खाल्ल्या. बरं हे झालं एक दिवस. दुसऱ्या दिवशी परत त्याच ठेप्याला देवळात हजर. म्हणला देवा कालच्या सारखा हिशोब आज बी लागू दे. परत तिकडून वास येतच होता, भांडे वाजतच होते. 2च माणसं, ताट वाढणार तेवढ्यात राम राम. बरं 1 दिवस 2 दिवस. बरं त्यांनी जेवायला बसल्यावर कुणी म्हणतं ना घ्या 2 घास. हे 2 घास म्हणून बसायचं आणि 6.5 चपात्या खायचं. त्याचा गणितच तेवढं होतं. वर जाग्याच होता ते. एके दिवशी यांनी ठरवलं म्हणले हे काय बरं नाही गाड्यानं. आता 4-2 दिवस ठीक होतं पण 10-12 दिवस यांनी सप्ताह सुरू केलाय. यायचं जेवायचं आणि जायचं. मग ते म्हणले आज याचं का नाही निटुबास लावायचा. दोघांनी प्लॅन केला महाराज. ते मला स्वयंपाक असा बनव. ती म्हणली विचारच करू नका तुम्ही. ठरवलं त्यांनी कुरड्या पापड्या भजे. आज ते दादाने आम्हाला तिथं जीव घातलं महाराज. सगळा बेत हे का नाही, आमटी पुरणपोळीचा बेत सगळे यादी सांगितले तर लय टाइम जाईल पुन्हा. असं सगळं बनविलं आणि बनविल्यानंतर ते ताट त्यांनी वाढले. त्याला वाटलं इथून पुढं नाही मिळालं तर हरकत नाही पण आजचा बेत जाऊन निघडणं. पापड्याचा आणि भज्याचाच वास यायलाय. आलं ते रामभाऊ राम राम. ते म्हणले राम राम. यांनी बेत करून ठेवला होता आधीच. ते आलं जेवायला ह्यांच्या संग बसलं. पण यांचं ठरलं होतं ना. ते म्हणतं ए आमटीला मीठ का कमी टाकलंस. कोण म्हणतं मालक बायकोला. त्यांचं ठरलेलं. आता यांनी तर बोटही बुडविल नाही आमटीत अजून. म्हणतं मीठ का कमी टाकलंस. ती म्हणली का गपचीप काय झालं उली तुली कमी झालं म्हणून. हे जे टिकूर घेऊन उठलं बरं का गिरी महाराज मारायला बायकोला. ती पळाली मधल्या घरात. मधल्या घरात पळाली. ह्यांचे लागले भांडण. आता हे म्हणतंय ह्यांना बी काय आजच भांडायचं होतं का काय हो. एवढा बेत पुडी खाताही येईना. नवरा बायको मध्ये भांडत येईन खावा तरी कसं. या ना ती मधून खिडकीतून बघायची. याने असा हात पुडी केला की ते गादीवर काठी हाणायचं. राप अशीच हाणायचं बघा. ती म्हणजे मेले गे. ती बी आरडायची बायको बी. याचा तसाच हात. दुसऱ्या वेळेस भज्याला हात लाव डबल काठी रपकर. मेले मेले म्हणून ती आरडायची. हे गपचीप उठलो आणि नीट दाराच्या बाहेर. मला इतकं बिल्ला जेवणी खाणं बराबर नाही. हे गेलं महाराज. हे गेलेले ह्याने देवळीतूनच बघितलं आणि हसत टाळ्या वाजवीतच आले एकामेकाला. बाहेर येऊन ती म्हणती हा जमला का नाही बेत. ते मला मग म्या बी तुला खोटा खोटाच हाणला का नाही. ती म्हणली मग मी काय खरी रडत होते का काय. मी बी खोटा खोटाच रडले का नाही. ते दाराच्या बाहेरच होतं. ते म्हणतं मी बी खोटा खोटाच गेलो का नाही. डबल आलं महाराज ते आणि जेवलं. तसं ह्यांचं काय ठरलं होतं माहिती का. खोटं खोटच द्यायचं. अरे पण इथं खोटं चलत नसते का. हाला 1 नंबरी सोनार आहे. डुप्लिकेट दागिना हातच लावित नाही. विठाला विठाला. जरांगे पाटील हातात इथं GR येत होते. इथं आदेश येत होते. पण त्याच्यात मेका मारलेल्या होत्या. काय मेका. आणि त्या मेकामुळं असं झालं असतं आपल्या समाजाची तुकडी तुकडी झाली असती. ह्या गावातल्याला मिळालं त्या गावातल्याला नाही मिळालं असं झालं असतं महाराज. म्हणून पाटलांनी हट्ट धरला असं असेल तरच यायचं नाही तर निघा. आणि म्हणून या सरकारचे डोळे उघडण्याकरता या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता परत पाटलांनी अजून 7 दिवसाचं उपोषण केलं महाराज. परत 7 दिवसाचं उपोषण केलं. अखंड महाराष्ट्र बघत होता. पाटलांच्या हातात माईक होता. 5वा दिवस होता. पाटील माईकवर बोलत होते आणि पाटलाचा असा हात लटलट हालत होता महाराज. जसा पाटलांचा हात हालत होता तसं संबंध मराठा समाजातील बांधवांच्या आणि भगिनीच्या हृदय लपलपत होती. का पाटील नका हो. आमच्या लेकरासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावली. असं करू नका. समाजाला तुमची गरज आहे. अरे एकतर हा मराठा कधी एकत्र येत नाही आणि तुमच्यामुळे एकत्र आलेला मराठा त्याचं जर दैवतच निघून गेलं तर आम्हाला आरक्षण मिळून उपयोग काय. म्हणून लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
तसं पाटील अनेक लोक गेले तरी चालतील पण तुम्ही जाऊन चालणार नाही अशी व्यथा समाजाने मांडली. पाटलाने ऐकलं महाराज. पण कधी? जेव्हा सरकारने ठोस शब्द दिला तेव्हाच. आणि खरंच सांगतो प्रत्येक गावोगावीचे आता सर्टिफिकेट वाटप सुद्धा झालेत. आपल्या बीडचा महाराष्ट्रात 1 नंबर आहे महाराज. बीड मध्ये 594 सर्टिफिकेट वाटप झालेत. आणि हळूहळू हे प्रमाण वाढत जाणार आहे. हे फक्त घडलं कुणामुळं? जरांगे पाटलांमुळं. विठाला विठाला जरांगे पाटील म्हणत होते तुम्ही काही जरी केलं ना तर आम्ही काही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे नाही, तुम्हाला सुट्टीच नाही भो. आता सुट्टीच नाही. जरांगे पाटलाचे शब्द आहे ते. सुट्टीच नाही भो. असं नाही देत का? मग तुझ्यावर अजून दबाव आणायचा कसा आम्हाला नीट माहिती आहे. आणि तसं बी नाही दिलं तर मग तू या छातीवर बसून बी घेऊ. शपथ घेतो शिवबाची आम्ही हो. शपथ घेतो शिवबाची आम्ही आणू नका तो क्षण. तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला पेटून उठला मर्द मराठा हटणार नाही माग. एक एक मावळा शिवबाचा आहे आहे ठाण्या वाघाचे. तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला. असं जर का नाही ना दिलं भाऊ तर तुमच्या छातीवर बसून का व्हायना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि नेते काय म्हणते? ह्यो महाराष्ट्राचा 7-12 काय तुझ्या नावचा केला का रे? अरे हा कुणाच्या नावचा आहे? जरा इतिहासात जाऊन बघ. कुणाच्या नावचा आहे हा? आमचा बाप इथं पाठीमाग आहे ना. हा उभा त्या बापाच्या नावचा हा 7-12 आहे. आणि तो 7-12 त्याचे हक्कदार, आम्ही त्याचे वारस आहेत. कुणाचा आहे? आमचा नाही तर कुणाचा आहे हा 7-12? कुणी महाराष्ट्र घडवला? महाराज हा. हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन. हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन. केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या शिवाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला. माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला. मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला. मावळ्याच्या साथीत काढला या मातीत मुघलशाहीला. माझ्या राजाने घेतलेलं कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. माझ्या राजाने घेतलेले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. अरे हा महाराष्ट्र तयार झाला त्याच्याकरता माझ्या राजाने रक्त या मातीमध्ये सांडलं.
आणि म्हणून हा महाराष्ट्र तयार झाला. ही माती कुणी पावन केली, पवित्र केली आणि हक्क मिळवून दिला छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवरायांच्या मातीतले मावळे आम्ही. आमचा या 7/12 हक्क आहे आणि म्हणून तो हक्क मागतोय. आज जरांगे पाटलांनी चांगले धुतलेत महाराज. विठाला विठाला जरांगे पाटील त्या सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात, पण ह्यांना काय झालेलं आहे महाराज, कशाच्या गोळ्या खाऊन झोपते ते हे कळतच नाही. हे यांचे हृदय कशाचे बनलेले हे बी कळत नाही हो. अत्यंत निर्दय सगळे. यांनी आपल्या 100 पिढ्या बसून खात्याने इतकं कमवले. अहो आपल्याच रक्तातले काही मराठा समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. आर तुझा फुटायला लागला ना, तू खाऊ खाऊ कुठून बी बाहेर निघायला ना, तुला काय गरज आहे आरक्षणाची. सर्वसामान्य मराठ्याची अवस्था काय जरा पाहिलं पाहिजे तू. म्हण आम्हाला आरक्षणाची गरज नाही. जर मराठ्याला आरक्षण मिळालं नाही तुम्हाला सांगतो तर मराठा या नकाशात राहणार नाही, हे समजून घ्या. ही गरज पाटलांनी ओळखली, ती जाण पाटलांना आहे. आज तुमच्या आमच्या घरातली मुलं 96% मार्क घेतोय महाराज, 96%. तरी त्याचा ताळाला मेळ बसना कुठं. आणि 96च्या निम्म्यावर जरी तुम्ही आले 45 आणि 47 ला तेवढ्या पर्सेंटेजवर MBBS ला फीस फुकट, हॉस्टेल फुकट. तू काय पेशंट महाराज MBBS होतो काय. 720 मार्काची परीक्षा. त्या आरक्षण कुणाला मिळतंय त्याच्यावर आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या समाजाची जी अधोगती होईल ती बी तुम्हाला कळत नाही का, दिसत नाही का. एवढं माणसाने स्वार्थाच्या त्या डोळ्याला बांधून लोकांचा तमाशा बघितला पाहिजे. नाही महाराज, आज मराठा समाजातील मुलांवर अशी वेळ आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला गेली. पोरांना वाटतंय शिकून शिकून आपण इतके टक्के घ्यायचे आणि तरी नंबर नाही लागत. नंबर लागला तर पुन्हा नोकरी नाही लागत. उदासीन झाली पोरं. बरं उदासीन झाली तर ते शेतात जाऊन काम करायला का नाही. त्याच्या डोक्यात तिसरंच आहे खटके. सुसाईड करायला लागले, ते आत्महत्या करायला लागले पोरं. मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नाही की आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोराला वाटाव की उगच मी ह्यांच्या घरात जन्माला आलो, म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरं मायबापाचं दुर्दैव नाही महाराज. पण ती वेळ आज मराठा समाजावरती आलेली आहे. म्हणून हे सरकार वेळोवेळी संतांनी समाजाला जागवण्याचं काम केलं. त्या संतांनी मुका लिहिला, बहिरा लिहिला, आंधळा लिहिला, पांगळा लिहिला. त्याच संतांनी पिंगळा लिहिला. कशा करता? या समाजाला जागवण्याकरता. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्मांच्या. पण समाज जागा झाला, पण सरकार काही डोळेच उघडाय तयार नाही. म्हणून इथं आता सरकारचे डोळे उघडे कराय आपल्याला पिंगळा गायचा महाराज. पिंगळा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये. हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानठळी उघडण्याकरता. अरे सरकार, हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखालची खुर्ची निघून जाईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल. मराठा मतदार, मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल. मराठा मतदार. एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल. एकच दणक्याला घरी हरपट्टी होईल. मराठी खुर्ची तुमची मग निघून जाईल. मराठी खुर्ची तुमची मग निघून जाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा. आरक्षण 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 आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आमच्या हक्काचं. म्हणून हे सरकार, हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल. हे जरी नाही
दुसऱ्याला देईल हे जरी नाही काल लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल आरक्षण आरक्षण आमुच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमुच्या हक्काचं 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 हे असंच सुचलं महाराज आणि ते युट्यूबला पडलं काय लोकांनी ताण दिला मुले पिंगळाच कुठून काढला मुले या महाराजांनी सगळ्या सरकारला ह्याचा धसका बसलाय म्हणले आणि तो पिंगळा इतका चालला गिरी बाबा बरं का माझं चॅनल म्हणजे 700-800 सबस्क्रायबर आहे पण ते भले 97,000 गेलाय आता तो पिंगळा 7 दिवसात 97,000 का मनात आले ते विचार मांडले अरे हीच परिस्थिती होणार आहे आणि त्याचा धसका घेऊन सरकारने शब्द दिलाय विठाला विठाला म्हणून धन्य धन्य झाले जिजाऊ धन्य धन्य झाले शहाजीराजे ज्यांनी आम्हाला छत्रपती शिवराय दिले तसे धन्य धन्य झाले जरांगे पाटलांचे माता पिता ज्यांनी आम्हाला एक मराठा क्रांती सूर्य संघर्ष योद्धा दिला ज्याने आमच्या मराठा समाजाची होणारी व्यथा त्या मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या याला तोडगा काढण्यासाठी आमरण उपोषण केलं आणि तुमचा आमचा प्रश्न सोडवला महाराज फक्त जरांगे पाटलांचे माता पिता धन्य नाही संबंध कुळ धन्य आहे म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे संपीक, दयाचा हरिक, रोपे देवा दयाचा हरिक. कुळी कन्या पुत्र होती जे संपीक, दयाचा हरिक, रोपे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. पाहत पाहता वेळ कसा निघून गेला हे कळलं सुद्धा नाही महाराज. जवळपास 1.5 तास आपलं हे चिंतन चालू आहे. अचानक हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज बोचरे त्यांचा फोन आला महाराज आणि त्यांच्याच आदेशावरून इथं येण्याचं मला भाग्य लाभलं. मी माझं भाग्य समजतो की ज्या मातीमध्ये या मराठा आरक्षणाच्या संघर्षणाचं रोपटं लावलं गेलं त्या रोपट्याला पाणी घालणाऱ्या ह्या माय माऊल्याने हे आमचे समाज बांधव आहेत. त्याचा आज वटवृक्ष झालाय. पण कसं असतं माहितीये का, खरं महत्व त्यांनाच असतं की ज्यांनी याला समाजामध्ये जास्त या गोष्टीला चर्चेत नव्हता हा विषय, त्या टायमापासून तुम्ही याच्यासाठी झटतात. तुमच्या गावचं जे योगदान आहे ते या महाराष्ट्रात कोणत्याच गावचं योगदान नाही. लक्षात ठेवा, एखादा मुलगा मोठा झाला ना तर त्याला सगळेच पुन्हा मोठ्या झालेल्या माणसाला सगळेच आपल्याकडे या म्हणतात. अरे पण पाटलांचं काहीच या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व समोर आलेलं नव्हतं. तेव्हा तुम्ही पाटलांना आश्रय दिला. तुमच्या सर्व ग्रामस्थांचे मी तुमच्या मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. 3रं चरण असे महाराज, गीता भागवत करीती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे. विठ्ठलाचं चिंतन तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडावं आणि गीता भागवत या ग्रंथांचं श्रवण व्हावं. का गीता ऐकली जीवन जगावं कसं. आपल्या जरी जवळचे असले पण अन्याय करत असतील तर सहन करायचं नाही. श्रीकृष्णांनी शिकवलं पांडवांना, तुम्ही कमी आहेत पण अन्याय सहन करायचा नाही. त्यांच्या बाजूनी श्रीकृष्ण परमात्मा लढले. जगावं कसं गीता शिकवते. पण 7 दिवसामध्ये मारावं कसं. तुम्हाला आम्हाला 7च दिवसात मारायचं. तुम्ही म्हणता मारा लवकर, मारता काय आम्हाला 7च दिवसात. तसं नाही ते गणित. आठवड्यात 7च वार आहेत महाराज. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. किती वार आहेत हे? 7. आणि मग ह्या 7 दिवसापैकी जे काही दिवसात आपल्याला बी जायचं पण ते जीवन सार्थकी कसं लावायचं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अनेक चिंतन विठोबाचे. अशाची आपल्या जीवनामध्ये सेवा घडावी.
समाजासाठी झटले जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांची सेवा आज घडावी म्हणून जरांगे पाटलाच्या तुका म्हणे माझ घड त्यांची सेवा 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 तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका
शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. या मराठा आरक्षणाच्या संघर्षामध्ये ज्याचा ज्याचा वाटा लागला, मी तर म्हणेल त्याची मला सेवा घडावी. म्हणून आमचे महादेव महाराज आहेत गिरी, आमचे गणेश महाराज बोचरे आहेत, आणि आपण सर्व कधी वडवणीकडे आलात तर नक्की फोन करा आणि मलाही तुमची सेवा घडेल. पाटलांसोबत काम, शिवरायांसोबत काम केलेला एक एक मावळा आज आजरामर झाला. कोंडाण्याचं नाव सिंहगड झालं महाराज, घोडखिंडीचं नाव पावनखिंड झालं. त्या मावळे आम्हाला आज देव तुल्य आहेत. तसे तुम्ही देखील या गावातले सर्व या कार्यात हातभार लावणारी मंडळी म्हणजे जरांगे पाटलांचे मावळेच आहात. तुमची सुद्धा आम्हाला सेवा घडावी मी अशी विनंती करतो. कधी परिसरात आलात वडवणीकडं तर फोन करा, सेवेची संधी द्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मला जर तुमची सेवा घडली तर माझ्यासारखं नशीब कुणाचंच नाही. माझं अप्रतिम अशा प्रकारचं दैव आहे असं मी समजेल, असं तुकोबाराया म्हणतात. पाहता पाहता 4 मिनिट वेळ 11च्याही पुढे गेला, त्याकरता सर्वांची क्षमा मागतो. आणि याच ठिकाणी पूर्णविराम. एकदा पांडुरंगाचं भजन करू. विठोबा रखुमाई